बहिणीची 2 जरी असली तरी माझं हे एक मोठं बाळ या दोघांवर आणि पूर्ण घरावर भारी पडतं. कोणाच्या पप्पाला तो ऐकत नाही. अजूनही त्याचीच मस्ती आणि गोंधळ अजून चालू असतो. आता या तिघांना कसं तरी आम्हाला बिझी करायचं होतं, कारण आम्हाला महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जायचं होतं. महत्त्वाचं काम तर झालंच नाही. मग आम्ही आमच्या शॉपिंगसाठी लागलो. आज रेडीमेड ब्लाऊज बघायचे होते आणि अशाच शॉपमध्ये आलो की तिथे फक्त रेडीमेड ब्लाऊज मिळतील. एक से एक डिझाइन आणि कलर ऑप्शन होते, पण मी असेच घेतले जे मॅक्सिमम साड्यांवर जातील. घरी आलो तोपर्यंत आईने मस्त स्वयंपाक बनवून ठेवला होता आणि बघा पहिला ताव विवांनी कुरड्यांवर मारला. रस तर मिळणारच, पण कुरडी वाचते की नाही याचा त्याला डाऊट होता. मस्तपैकी सगळ्यांनी मिळून जेवण केलं आणि त्यानंतर कॅरम खेळायला घेतला. आता उन्हात फिरल्यामुळे की कशामुळे माहिती नाही, कारण इथे दिवसभर गोंधळ असतो त्यामुळे इतकं डोकं दुखत होतं. म्हणून सकाळी ना मस्तपैकी आम्ही वॉकसाठी गेलो आणि इथे आल्यानंतर जुन्या आठवणी ताज्या होताच. हे माझं कॉलेज आहे, VMV कॉलेज, आणि इथे इतके पक्षी खारू दिसतात ना, खरंच खूप छान वाटतं. तोपर्यंत निकिताने नाश्ता बनवला होता आणि परत संध्याकाळी आज आम्ही बाहेर पडलो, ती म्हणजे ज्वेलरी शॉपिंगसाठी, आणि मॅक्समध्ये सुद्धा गेलो होतो. तिथून निकिताने काही थोडीशी शॉपिंग केली आणि सगळ्यात शेवटचं काम म्हणजे रियांशसाठी स्पेक्स बघणं. आता त्याला ना त्याच्या मनाप्रमाणे स्पेक्स हवा असतो, पण यावेळी जरा लवकर चॉईस केली. चला, असा गेला आजचा दिवस. उद्या भेटूया. बाय.